हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पोहे करायला घेतलेले. रुद्र मध्ये लुडबुड करत होता म्हणून पुढचं काही शूट केलं नाही. रुद्रासाठी आणलेलं पकवास त्याला खूप आवडतो म्हणून त्याच्यासाठी छोटंसं आणलेलं आहे वाजवण्यासाठी. तर तो खूप छान त्याच्यावरती वाजवतो. विठ्ठला विठ्ठला बोल. रुद्र विठ्ठला विठ्ठला बोल. रुद्र विठ्ठल विठ्ठल. त्याला वाजवता कशाचा राग आला माहीत नाही. त्याने ते पुढे सरकवून दिलं. त्याचे प्राणीसुद्धा फेकले. त्याला नेमकं काय हवं होतं ते कळालं नाही. त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला. नाश्ता झाल्यानंतर थोडासा उशीरच झाला होता स्वयंपाकाला. तर पहिल्यांदा किचन ओटा आवरते कारण की भांडी जी आहेत ती सगळी लावून घेतलेली. जी मावशी भांडी घासून गेलेली ते सगळे. पण नाश्ता करायला घेतलेला त्यात बरेच दिवस झालं तर भाजीपाला आणला नव्हता आणि आठवडाभर मी नव्हते. तर त्यामुळं कोथिंबीर जी आहे तर ती पिवळी पडली होती. तर त्यातली त्यातली बाजूला काढली आणि जी खराब झाली तर ती टाकून दिली. बराचसा भाजीपाला खराब होऊन गेलेला फ्रीजमध्ये सुद्धा. तर फ्रीजसुद्धा क्लीन करायचं आहे. तर ते देखील बाकी आहे. तर नंतर मला खूप उशिरा लक्षात आलं की साबुदाणा भिजवायचा आहे. त्यामुळं मग त्यासाठी मी गरम पाणी ठेवलं साबुदाणा भिजवण्यासाठी आणि स्वयंपाक करायला घेतला. तर किचन ओटा पहिले क्लीन करून घेते. किचन ओटा जरा थोडा रिकामा असेल तर स्वयंपाक करायला व्यवस्थित होतं. नाहीतर तेवढ्या गोंधळात स्वयंपाक करताना खूप कंटाळा येतो. त्यामुळे पहिल्यांदा ओटा क्लीन करून घेतला. त्यानंतर भेंडी जी होती ती जी अशी व्हाईट अशी पिवळसर भेंडी असते ती आणली होती. काटेरी भेंडी म्हणतो पण त्याला. तर त्या भेंडीमध्ये दही टाकून कढी जशी आपण बनवतो तशा प्रकारे कढी भेंडी जर केली तर ती चांगली लागते. ती भेंडी मोस्ट ऑफ अशाच पद्धतीने केली जाते. तर त्यासाठी दहीसुद्धा थोडंसं जुनच झालं होतं. तर ते असं खायला चांगलं नाही लागणार म्हणून त्याच्यासाठी कढी केली. तर पहिल्यांदा भेंडी धुवून घेतली स्वच्छ आणि त्याच्यानंतर ती कट करायला घेतली. तर लेट झालेला म्हणून आई आल्या तर त्यांनी भेंडी कापायला मदत केली. आणि पाणी सध्या बॉईल करून घेतो. तर ते एक साईडला पाणी बॉईल करायला ठेवलेलं तर ती भांडीसुद्धा तिथेच होती. तर भेंडी पहिल्यांदा पूर्णपणे धुवून घेतली स्वच्छ आणि नंतर पुसून घेतली. आणि दुसऱ्या बाजूला मग मी कुकर लावला. डाळ आणि भात जे आहे तर एकत्रच लावलं कारण भात कमी लावायचा होता. आणि त्या दरम्यान रुद्र खेळत होता. त्याचे पप्पा आलेले तर त्याचं खेळणं चालू होतं म्हणून आईने भेंडी कापायला मदत केली. आणि उशीर झालेला तर चपात्यांचं पीठ वगैरे मळण्यात वेळ जाईल म्हणून मग मी भाकरीच करायचं ठरवलं. तर भेंडीसाठी मिरची आणि लसूण जे आहे तर ते आधी बारीक करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये दही आणि थोडंसं जसं आपण कढीला बेसन पीठ ॲड करतो तसं बेसन पीठ ॲड केलं त्याच्यामध्ये आणि ते ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर जी भेंडी जी आहे तर तिला फोडणी द्यायला घेतली. तर आईने आधी परतवून घेतलेली म्हणजे भेंडी शिजायला वेळ लागेल, कढी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं आधी भेंडी जी आहे तर ती आपण जिरे मोहरी किंवा कढीपत्ता जे टाकणार आहोत ते टाकून पूर्णपणे परतवून घ्यायची. आणि त्यानंतर आपण हे जे मिरची लसूण आणि दहीचं मिश्रण जे केलेलं असतं तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि मीठ जे आहे तर ते सुद्धा नंतर घातलं त्याच्यामध्ये. तर भेंडी चांगली परतवून घेतली. ही थोडीशी भेंडी मोठी होती आणि पुन्हा जास्त आणलेली तर ती एकदाच बनवून टाकली कारण पुन्हा हे आंबट डोसे खाऊ न वाटणार म्हणून एकदाच ती भेंडी पूर्णपणे बनवली. त्यानंतर तोपर्यंत कुकर जो आहे तो होत होता. तर नंतर भाकरी करायला घेतल्या. तर जेव्हापासून रुद्रला ते खेळणं आणलेलं आहे तर तो त्याच्यामध्ये खूप म्हणजे एन्जॉय करतो. त्याला इतर खेळण्यांपेक्षा वाजवायला फार आवडतं. म्हणजे हार्मोनियम, तबला आणि पखवाज ह्या सगळ्या गोष्टी त्याने वाजवून पाहिलेल्या आहेत. तर त्यामुळं त्याचं खूप म्हणजे लक्ष जे आहे तर त्याकडे असताना तो एकदम अलर्ट राहून ते वाजवतो. आणि त्याचबरोबरीने त्याला जसं बोलेल जमतील तसे शब्दही तो बोलतो. गाण्याचाही प्रयत्न करतो. तर कुकर झाला होता आणि त्यानंतर मग मी भाकरी करायला घेतल्या. तर बाजरीचं पीठही बरेच दिवस झालेलं आहे मग ते पहिले संपवून टाकायचं. त्यामुळं चपात्यांऐवजी भाकरीसुद्धा करायला घेतल्या.
प्रसाद. भेंडी तिची खूप चिकट. भेंडी बोल रुद्र. भेंडी भेंडीची भाजी. कसली भाजी खाणार आहे रुद्र? कोणती भाजी काय खाणार? खाणार आहे रुद्र तू? कोण खाणार आहे? चपाती खाणार. तापी नाही ती, भाकरी आहे ती. भाकरी येते, चपाती नाहीये. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. रुद्र बाजूला खेळत होता आणि त्याला सुद्धा थोडंसं खाऊ घातलेलं आईने. भेंडी थोडीशी तिखट होती तरी सुद्धा त्याने खाल्ली. तर आता त्याला थोडंसं तिखटही चालू करायचं आहे. बऱ्यापैकी आम्ही देतोच त्याला. तर त्याचबरोबरीने त्याचं बडबड चालूच होती. पुढे तो आईंसोबत कसं दिगंबरा दिगंबरा म्हणतो ते नक्की ऐका. आणि आत्ताच्या ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. पप्पाला दाखव. असा कोणता डान्स आहे? आणि पाय उचलून कसं करत होतो? या डान्सचं नाव काय आहे? एकदम भारी डान्स आहे. रुद्र असं कर. पायाचं कसं करतो? पाय कसं वाजवतो तुझं? ते तिखट आहे. हा तिखट. अरे तुझं पाय कसं करतो? पाय इकडे उभं असं करून तिकडं पप्पा करतो. पप्पाला दाखव ना. पप्पाला दाखव तुझं कसं पाय करतो, कसं डान्स करतो पायाचा. असं पण करतो. ओके. तर टील करायचं होतं. टील वरतून. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. बोल तू बोल. दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा जय भगवान बाबा. जय बाबा. जय बाबा. पाय ओले झाले. पूर्ण बोलायला बघतो. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री
लगेच आठवण येते ब्लॅकमेल ब्लॅकमेल मम्माला ब्लॅकमेल